मोठा नाद एक स्पर्धा लागली होती आणि जसा सामना संपला थोडासा हिरमोड झाला कारण केतन मात्र स्वस्तात परतला होता, परंतु तदनंतर मात्र मयुरेशनं जी घाव घातले त्या घावानं तुर्भा संघाला भूषणला खऱ्या अर्थाने त्याचं हृदय घायल करून ठेवलं होतं आणि पराभवाचा धक्का दिलाय. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल अनादी 11 माफ करा शौर्य शारवी अँड रुबी 11 बोरशेती विपक्ष हेदान सारा गावदेवी 11 नांदकर. मी विनंती करेन आपण पंचांना विनंती असेल कारण प्रत्येकाच्या मनगटावर जरी घड्याळ नसलं ना तरी कुणाच्याही मनगट्यात वेळेला थांबवण्याची ताकद नाही आहे. 11:20 झाली आहेत. आपणास विनंती असेल दुसरा सामना स्टार्ट होतोय, जास्त वेळ न दवडता आपण टाइम अलर्ट करायचा आहे. पहिला चेंडू जो टाकला प्रणय सर सांगतायत मोरावे गावचे बिलॉंग करतायत. 10 वाजून तब्बल 16 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला या समर्थ चषक पर्व 11व्या पर्वाचा. जशी पहिली मॅच संपली प्रेक्षकांनी घरचा रस्ता धरलाय जेवणाकरता. जेवण झाल्यानंतर परत एकदा या पूर्व भागामध्ये या रेकॉर्ड प्रेक्षकांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित होईल यातील मात्र शंका नाही आहे. परंतु जाऊया एका बाजूला असेल नांदकर टीम फलंदाजी करते आणि ग्रीन सिग्नल मिळतोय क्वालिफाईड पंचांच्या वतीनं. अर्थात पंच म्हणून विशाल पाटील सर रसायनी विभागातील आणि शुभम कदम सर देवळोली आणि नंदू पाटील सर कळवे पेण हे 3 दिग्गज पंच आमच्या सोबत जोडले गेलेत. पहिला स्ट्रायकर गोलंदाज असेल अर्जुन बांगर बोरशेती 11 संघाचा. पहिला चेंडू क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता परंतु खरं तर जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पहिला चेंडू हा निर्धाव शरीराचा वेध घेणार ही गोलंदाजी बघायला मिळते. मोरेश्वर सुतारला थांबवलंय, दुसऱ्या बाजूला अंकित दळवी आहे. दोन्ही मातब्बर खेळाडू आणि 2 मातब्बर खेळाडू विरुद्ध खरं तर क्रिकेट म्हटलं ना तर गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व आणि हे द्वंद्व बघण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. ब्लॉक कॉलचा चेंडू अगदी पायांच्या बोटाना तर डायरेक्ट हिट. ओहो मोठी संधी दवडली जाते आणि अफलातून गोलंदाजी भन्नाड वेग आणि पायांची बोट चेसणारा चेंडू फेकला गेला. अगदी सुफब गोलंदाजी भन्नाड वेग तेज तर्रार भन्नाड मारा बघायला मिळतोय. ही जर गोलंदाजी बघितली ना तर या मैदानावर सुसाट बघायला मिळते. खेळपट्टी अतिशय टणक आहे. आयोजकांना धन्यवाद देईन, खूप मोठं अथक परिश्रम. पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी बघा आणि लेग बिफोर विकेट LBW च्या स्वरूपात पहिला शिलेदार मैदानाच्या बाहेर. मोरेश्वर सुतार मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये प्रचंड मोठी स्मशान शांतता बघायला मिळते. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उजवण्याकरता 4 अक्षरांची मेहनतीची आवश्यकता असते. परंतु या मेहनतीच्या मध्ये जर मी एका शब्दाचा एका अक्षराचा जर अडथळा आला ना तर भल्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून कधी आयुष्यात गर्व करू नका, माज करू नका कोणत्याही गोष्टीचा, कारण उगवलेला सूर्य हा मावळतोच. वेळ प्रत्येकाशी येते. आपल्या आई वडिलांनी जे नाव ठेवले ना त्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. इट्स अ ब्रँडेड. आणि म्हणून या ठिकाणी ब्रँडेड फटके लगावले गेले पाहिजेत, ब्रँडेड विकेट्स मिळवल्या पाहिजेत, तरच कदाचित विजेतेपदाचा मुकुट तुमच्या शिरावर येईल. म्हणून प्रयत्न केले जातात. प्रचंड मोठी घनघोर लढाई बघायला मिळते. एका बाजूला आहे बोरशेती तर दुसऱ्या बाजूला नांदकर. प्रचंड मोठं घमासान युद्ध. भन्नाड वेग पुन्हा एकदा फटका फसला नाहीये, चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द मार्क. लॉंगरच्या डोक्यावर फेकून दिलाय. इट्स अ बिग हिट. हवा यल्ला झालाय षटकार.
मयूरनं खरं तर मयूर दळवणीनं या ठिकाणी अर्जुन बंगरला फेकून दिलाय. आल्या आल्या उद्ध्वस्त केलं त्याचं आक्रमण. आणखी रेष लागली परंतु चेंडू अडवला जाईल. वा सुपर. हा भन्नाट तोफखाना अडवण्याचं काम यष्टीरक्षक करतोय. बोरशेती म्हटलं तर एक शहापूर तालुक्यातील एक दिग्गज टीम आहे आणि या दिग्गज टीमा विरुद्धच बघायला लढाई बघायला मिळतीये. दोन्ही ताकदवान टीम आहे. पुन्हा एकदा गाठ पडली ठकाठका. बऱ्याच अंशी एकमेकांच्या विरोधात उभे आले असतील परंतु या उरण नगरीमध्ये या पूर्वकार नगरीमध्ये समर्थ चषक आयोजित पर्व 11 मध्ये हे घनघोर युद्ध. फटका फसलाय पुन्हा एकदा असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही परंतु नाही. चेंडू वन बाउसी मारेशे पलीकडे आणखी एक चौका. मात्र हे नातच काय अनोखी आहे. ही दोन बंधूंची जोडगुलीनं तब्बल 10 वर्ष या पर्वाचं शिवधनुष्य हातामध्ये झेललं. आज ते आमच्या सोबत नाही असं म्हटलं आम्ही तर ते वावगं ठरणार नाही परंतु नियतीनं घावा घातला परंतु ते आमच्या सोबतच आहेत आणि म्हणून समर्थ चषकाचं हे 11व्या पर्वाचं शिवधनुष्य आम्ही पेळण्याचं आम्हाला सामर्थ्य मिळत आहे. प्रेक्षकांची तोफागर्दी प्रेक्षकांनी ही स्पर्धा उचलून धरली आहे. पुढच्या वर्षी याही पेक्षा दर्जेदार आयोजन केलं जाईल ही यशाची पोचपावती मिळते या आयोजकांना. खरं तर बोरशेती विपक्ष सामना आपण पाहू शकाल. नांदकर संघ खेळताना दिसेल. एक गडी बाद पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय. 10 धावा धापटलावर आणि नेक्स्ट गोलंदाज येईल. व्यक्तिगत पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज सुमित भांगरे. तर डावखुरा फलंदाजाला प्रथमतः स्ट्राईक एंडकडे बघायला मिळतोय अंकित दळवी. पहिला चेंडू ब्लॉक कॉलचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. बंदुकीतून निघालेली गोली सुस्ताड वेग आणि चौका. हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं जात आहे. एक फलंदाज स्वस्तात परतला म्हणून काय झालं परंतु तदनंतर मात्र गिअर चेंज केले गेले. अंकित दलवी पहिला चेंडू फेकून देतो चौका. आणखी एक तेवढ्या ताकदीने फटका खेळला परंतु तिथं प्रोटेक्शन आहे. डायरेक्ट किक करण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो ग्लोव्ज मध्ये यष्टीरक्षकांना कव्हर केलाय परंतु तद्वत एक धाव मिळतीये. एका धावेने संघ मात्र पुढे सरकलाय. संघ पोहोचतोय 15च्या घरात. 5 षटकांचा खेळ आहे पूर्वार्धामधील. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित पाटील सर दिसत आहेत. हितगुज करताना दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असतं नक्कीच सांगितलं जातं. यशाची पोचपावती आहे. खूप मोठं आयोजन आणि ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता तब्बल 2 ते 3 महिन्यांचा अवधी घेतला आणि ही स्पर्धा यशस्वीपणे सांभाळताना दिसत आहेत. मुकुंद गावण आणि त्यांचा परिवार असेल, सागर पाटील असतील, जीवन गावण आणि त्यांचा सगळा समूह. वा ब्लॉक कॉलचा चेंडू अगदी चौथ्या स्टंपवर ऑफ्टमच्या बाहेर चेंडू फेकलाय. सुपर भन्नाड मारा. स्थान, रिदम आणि बॅलन्स या 3 गोष्टी गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात आणि त्या महत्वाच्या का असतात त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुमित भांगरेने फेकलेला चेंडू. याच दरम्यान जुगल अर्थात भेंडकळ गावचा एक ऑलराऊंडर खेळाडू त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावं. भन्नाड वेगानं 30 तरर मारा बघायला मिळतोय. आणखी आक्रमक चढवलं गेलाय. चेंडू परफेक्ट मिडल तो चेंडू फरार होऊ शकत नाहीये. अगदी जबरदस्त चेंडूवर पटकन सेफ घेतली आहे चित्यासारखी आणि चेंडू अडवलाय. तद्वत एक धाव पूर्ण होते. प्रणय सर सांगतायत धावा धापटल्यावर बघायला मिळतील 16 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात जो मोरेश्वर सुतार होता तो 3 चेंडू खेळला. तिसऱ्या चेंडूवर मात्र त्याला LBWच्या स्वरूपात 0 या धावसंख्येवर बाद व्हावं लागलं परंतु तदनंतर डावाची सगळी सूत्र आहेत या दोन्ही खेळाडूंनी हातामध्ये घेतली आणि खास करून येणारा मयूर दलवीने षटकारानं सुरुवात केली.
वा जबरदस्त फटका, अगदी तंत्रशुद्ध फटका, जमिनीला घासत चटवतं, चेंडू अडवला गेलाय. तर पुन्हा एकदा एक धाव, सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे फलंदाजाचं कर्तव्य असतं. नाही तर आता कसं झालंय, रील्स बनवत आहेत म्हणून प्रत्येक चेंडू घुटणार, ते एक उलटा सुलटा अल्टी पल्टी शॉट खेळले जातात. त्याच्या मग 4 ते 5 चेंडू बीट होतात, एखाद षटकार मिळतोय, काही महत्व नाहीये. जिथं तुम्हाला धावा सिंगल डबल घेता येतील त्या घ्यायला पाहिजेत. आणखी एक तडाखा, परंतु चेंडू वज्रमुठी झेल कैद होईल का? यस. आणि दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. आपण स्क्रीन पाहू शकाल, त्यांना खूप मोठे योगदान या स्पर्धेकरता. भिगाटी गावचे गेले 2 महिने त्यांना खरं तर झोप देखील डोळ्याला लागली नाही, परंतु आज बघा 7 डोळ्याने ते उघडे बघतायत. कारण प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले हे मैदान बघितल्यानंतर ती जे अथक परिश्रम आहेत ते आता नक्कीच फलाला आलेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. नितीन भाई असतील, मुकुंद गावांच्या सोबत खरं तर अमित भाई असतील, खूप मोठे योगदान. आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं अगदी मैदान बनवण्यापासून आमंत्रण कोणाला पोचवायची, कुठं जायचं कुठं नाही जायचं, ट्रॉफीज सिलेक्शन करायच्या, एवढ्या मोठ्या बाईक्स कशा आणायच्या, हे सगळ्यांचं आयोजन नियोजन श्याम मोकाशी सर आणि नरेश मोकाशी सर यांनी एवढं मोठं मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. मग त्यांचंही मनपूर्वक स्वागत. म्हणून तर की काय, धोंडूकाका मैदानानंतर खरं तर प्रति धोंडूकाका मैदान जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. या मैदानाला एवढी तुडुंब गर्दी बघायला मिळते या मैदानावर. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 गडी बाद, धावा धावपटल्याला पण पाहू शकाल 17 धावा. 17 वर खतरा बघायला मिळाला, कारण जेव्हा आकर्षक सुरुवात केली होती 11 धावांवर तो बाद झाला. अर्थात मयूर दळवी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि तदनंतर त्याच्या जागेवर मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय, कर्णधार अक्षय थेटे. त्याला मात्र आता संघाचा डोलारा सांभाळावा लागेल. थोडीशी नाजूक अवस्था करून ठेवली. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धावपटलावर. क्या बात है, ऋषभ पंत स्टाईलने उडवलाय चेंडू, चेंडू पाठवलाय हवा येलेला षटकार. आपले गिअर चेंज करतोय, षटकार फेकून दिलाय. 10वा षटकार बघायला मिळतोय या इनिंग मधला, टुर्नामेंट मधला 10वा षटकार. दुसराच सामना चालू आहे. खरं तर रेकॉर्ड ब्रेक होतील, रेकॉर्ड ब्रेक्स होतील या मैदानावर. अगदी एवढी खेळपट्टी पाटा आहे ना की गोलंदाज घायल होतील, गोलंदाज नक्कीच घायल होतील. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूवर आला तर चेंडू सीमा रेषे पलीकडे असेल. हो क्या बात आहे, तेवढ्या ताकदीनं ब्लॉकवरचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र फलंदाज बचावलाय. कारण डायरेक्ट हिट असती तर कदाचित अंकित दलवीला विकेट देखील गमवावी लागली असती. परंतु एका धावेनं संघ मात्र पुढे सरकलाय. संघ पोहोचलाय 24च्या घरात. याच दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या पूर्व भागातील नेते अर्थात शशीबाई आणि त्यांच्यासोबत विकीबाई येथे येताना दिसत आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचकावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. नेक्स्ट गोलंदाज तेजस जाधव. पहिला चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू मात्र कमबॅक करतोय. आता मात्र स्ट्राईक कडे असेल. स्वतः कर्णधार अक्षय थेटे. जबरदस्त चेंडू तेवढ्या ताकदीनं तटवलाय खरा, परंतु चेंडू अर्धवर्तुळाच्या बाहेर जाऊ देत नाहीये. इतका भरधाव वेगानं फेकलाय चेंडू. अगदी चेंडूला नक्कीच धार आहे आणि ती धार मात्र बोथट करू शकला नाही आकाश थेटे. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ मात्र पुढे सरकलाय. प्रणय सर सांगतील 25 धावा धापटलावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धा पल्ला खर तर 2 ओव्हर्स 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा धापटलावर. सरळ बॅटनं फटके येत असताना हे का फटके खेळले जातात, मला याचं उत्तर मला सापडत नाहीये. परंतु पंचांचा इशारा तद्वत काय आहे, येस लेग बायच्या स्वरूपात येस रिव्ह्यू घेतला जातो. पंचांच्या निर्णयाला खरं तर चॅलेंज केलं गेलंय. येस थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असणारे पंच आपल्या सोबत जोडले जातील.
थँक्यू. या ठिकाणी अतिथी कक्षात विराजमान असणारे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय शशी पाटील आहेत. मी संयोजकांना विनंती करतोय, अमित पाटील सर, विशाल सर, जरा या 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. येस प्लीज. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. भारतीय जनता पार्टीतील अनेक विकास कामांचा प्रारंभही ज्यांच्या खरं तर अथक प्रयत्नातून आमदार साहेबांच्या नेतृत्वात झाला. शशी पाटील अनेक पक्षप्रवेशांमध्ये ज्यांचं योगदान फार मोलाचं राहिलं ते आदरणीय शशी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर कोपरोलीमधील विकी पाटील, विकी म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी विनंती करतो आमच्या संयोजकांना की प्लीज त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर या ठिकाणी चेतन म्हात्रे, उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून अतिथी कक्षात चेतन म्हात्रे. डिसिजन पेंडिंग आहे. ऑन स्क्रीनवरती पंच सुवर्ण मध्य साधत आहेत. डिसिजन आपल्यापर्यंत सांगितलं जाईल. मॅच सुरू होईल. एपोलमधील खेळणाऱ्या सर्व खरं तर टीम इट्स आउट. ग्लोव्हजला लागलाय, हँड ग्लोव्हजला लागलाय, म्हणून फलंदाजाला परतावा लागेल. चांगला खेळ टिपलाय यष्टिरक्षकानं आणि फलंदाज कॅचआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का दिला जातोय. या मान्यवरांचं मनस्वी स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय संकेत दलवी. 25 धावांवर मात्र 3 गडी बाद होताना दिसत आहेत. थोडीशी घसरगुंडी बघायला मिळते. एक सुरुवातीचा दगड जर बघितला तर थोडासा मुरबाड वाटला. बाकीची माती मात्र सध्या तरी भुसभुशीत निघाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. या 2 फलंदाजांमध्ये भागीदारी होणं गरजेचं आहे, परंतु एका बाजूला तेजस जाधव ते करू देईल की नाही ते बघणं गरजेचं असणार आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, त्यानंतर 2 सिंगल आणि तदनंतर मात्र विकेट्स मिळाली. खरं तर ज्या विकेटची गरज होती, अंकित दलवी मैदानाच्या बाहेर गेलाय. व्यक्तिगत धावा काढल्यात त्यानं, मात्र 13 धावांवर तो बाद झालाय. आणि आता मात्र थोडीशी स्मशान शांतता, पुन्हा एकदा एक अस्वस्थता वाढू लागली डगआउट मध्ये. एखादी मोठी भागीदारी होणं गरजेचं आहे. ओहो, काय भन्नाट वेग आहे, अगदी जबरदस्त. अगदी खांद्याचा अतिरिक्त वापर केला जातोय. अगदी 152च्या स्पीडनं असा चेंडू फेकला गेला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. चेंडू ग्लोव्ज मध्ये विसावा घेतो. यष्टिरक्षकाच्या तद्वत निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. 25 धावांवर 3 गडी बाद. अतिशय नाजूक अवस्था करून ठेवली आहे सध्या तरी नांदकर संघाची. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. याच्यानंतरचा सामना धारावी विपक्ष टेंबिवली. दोन्ही संघ नायकांनी रेडी राहायचंय. फटका फसलाय स्वतःच्या बॉलत्रमध्ये. अगदी जबरदस्त झेल पकडलाय आणि परतावा लागेल. आणखी एका फलंदाज मैदानाच्या बाहेर, अर्थात संकेत दलवी. ऍक्ट टू द पॅव्हिलियन. आता त्यांची प्रियसी होऊन बसली आहे. अगदी आलिंगन देत राहिली आहे. फलंदाजांना अगदी मोहपाशात अडकवलंय, तर कचून ब्रेक लावलेत. स्कोअर मात्र मूव्ह होताना दिसत नाही आहे. मोठी भागीदारी होताना दिसायला पाहिजे. खरं तर फलंदाजी करणारा जो संघ आहे तो अडचणीत सापडलाय, अर्थात नांदगर संघ अडचणीत सापडलाय. तर दुसऱ्या बाजूला बोरशेती संघानं काय अगदी सापळा कर खचून रचलाय. जर मुकुंदबाईंच्या बॅनर फ्लेक्सवर जर चेंडू आदळला तर एक जर्सी फलंदाजाला प्रदान करण्यात येईल. समर्थ चषकाची एक आकर्षक जर्सी त्या फलंदाजाला प्रदान करण्यात येईल. एका बाजूला बोरशेती, दुसऱ्या बाजूला ठाणे वर्सेस भिवंडी. तसाच आपण हा सामना बघूयात. अफलातून
शहापूर विपक्ष भिवंडी असाच आपण सामन्याचं वर्णन करूयात. सुपर फटका तेवढ्या ताकदीनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नसला तरी 2 धावा मात्र सिंगल डबल धावांना क्रिकेटमध्ये खूप महत्व असतं आणि या दुहेरी धावा बघायला मिळतात आणि या दुहेरी धावांना धावफलक मात्र आपण ऑनस्क्रीन होऊ शकाल. धावा दापटलावर आहे 27. 4 बाद 27 अशी नाजूक अवस्था. तर अजूनही या मैदानावर मोठे फटके यायला पाहिजेत. एखाद मोठा फटका नक्कीच एक धावसंख्या एक फायटेबल स्कोर बनवून जाईल, परंतु तो मोठा फटका या फलंदाजाच्या बॅटमधून येईल का? ओहो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु लँडिंग अगदी जबरदस्त झालेलं नाही आहे. अडवला जाईल चेंडू लॉंगॉफच्या दिशेने क्षेत्ररक्षकानं. या ठिकाणी नेक्स्ट मॅच पुढचा सामना धारावे विपक्ष टेंबिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. आजच्या रोजनीतील 3rd मॅच. परिस्थितीनं जरी कवच कुंडल काढून घेतली म्हणून काय झालं, मैदानातून पळ काढायचा नसतो मित्रांनो. हरलो तरी चालेल, मैदान अगदी गाजवताला जवळ पाहिजे. अहो, काय क्लासिकल फटका लगावला गेला, परंतु चेंडू अडवला जाईल आणि वस्त्रमुठीत फलंदाज बाद होईल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज अयोग्य मोठा मसा गळावा लागलाय आणि अजून एक फटका फसलाय आणि फलंदाज परतेल, निराश तंबूकडे वाटचाल करेल. जाळ्यात अडकवलाय, या कोळ्याला जाळ्यात अडकवलाय. पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका लगावला गेला होता, परंतु भन्नाट कॅच पकडला गेला. क्रिकेटमध्ये पकड़ो कॅच जितो मॅच असं म्हटलं जात आहे, परंतु काय सुपर्ब झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद झाला अक्षय कोहली आणि त्याच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना देखील झालाय धीरज जाधव. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल धारावे विपक्ष टेंबिवली. विनंतीचा अंतिम पुकार असेल, आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन यस वर यावं. येस, पुढचा सामना करता नक्की दोन्ही पंच कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. बाली भांगरे अतिशय जबरदस्त भांगडा करायला भाग पाडतोय. खरं तर फलंदाजांना थैया थैया नाचवतोय या मैदानावर. राईट ऑफ राऊंड द विकेटचा मारा करतोय. आतापर्यंत केवळ 3च धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी आहे, करकचून ब्रेक लावले आहेत. अगदी कंजूस स्वरूपातली ही गोलंदाजी आहे. 4थं षटक चालू असताना हा भन्नाट मारा बघायला मिळतोय. खरं तर अगदी प्रेमात पडले इथं उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना. या फलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजी कशी करावी हे यांनी सांगितलंय. वा, भन्नाट भन्नाट भन्नाट. आणि फलंदाज इनर एज लागली की काय आणि फलंदाज नक्कीच मैदानाच्या बाहेर जाईल आणि आणखी एक धक्का बसतोय नांदकर संघाला. धावपटलावर पाहू शकाल, खूपच नाजूक अवस्था करून ठेवली आहे. गोलंदाजी करणारा संघ आपण पाहू शकाल. एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला शहापूर. ही बिग फाईट मुकाबला आपण पाहू शकाल. 2 तालुक्यांमधले द्वंद्व बघायला मिळतंय, घमासान युद्ध बघायला मिळतंय. अगदी सुपर्ब गोलंदाजी. खरं तर नांदकर संघ देखील तेवढ्या ताकदीनं गोलंदाजी करेल. प्रणय सर सांगतात त्यांची गोलंदाजी मी देखील बघितली, म्हणून अजूनही येतो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी होगा, ये तो हम देखेंगे. पूर्वार्ध तर चालू आहे. पूर्वार्धामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय बोरशेती संघ, पण तो नांदकर संघाला आता मात्र 10 ते 12 धावा कराव्याच लागतील. ब्लॉकॉलचा चेंडू खडून काढला, तेवढ्या ताकदीने एक सिंगल धाव मिळते. दुसरी धाव अगदी जबरदस्त. आहा, क्या बात आहे. जर बाजूला कुठं नक्की चिरनेरला बाजूला पोलीस स्टेशन दिसतंय, तिथं जाऊन आता FIR नोंदवावं लागेल, कारण या रात्रीच्या क्षणी 1 शॉट धक्का बसलाय. धक्का धक्का धक्का. एकच धाव मिळेल. काय जबरदस्त रनिंग गिटिंग होती, परंतु दुर्दैव आडवं येते. पुन्हा एकदा सिंगल धाव मिळेल. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई देख रहा है तो अंपायर. क्रिकेटच्या मैदानावरच्या 2 न्यायदेवता, एका बाजूला आपण विशाल पाटील सर मॅन फ्रॉम रसायनी, दुसऱ्या बाजूला शुभम कदम सर दिवलोली.
आणि तिसऱ्या बाजूला जर तिसरा पंच म्हणून जर आपण पाहू शकाल तर नंदू पाटील सर अँड फ्रॉम कलवे पेन, हे 3 दिग्गज पॅनल पंचांचं आमच्या समवेत जोडले गेले. हे शॉर्ट आपण पंचांच्या निर्णयाला थोडंसं चॅलेंज केलं. शॉर्ट रन करता ऑनलाईन शॉर्ट दिसतीये. शॉर्ट आहे. येस, एकच धाव असेल. 29 धावांवर लाईन क्रॉस नाही झाली आहे सर. लाईनवर जस्ट तुमची बॅट दिसते. कॅमेरामॅन अगदी प्रचंड मोठे मैदानावरचं गवत न गवत, खडा न खडा इथं पारदर्शक आहे. एकविरा लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तेच बघा, आपण अजूनही नवीन फलंदाज मैदानाकडे नक्कीच येताना दिसेल. आता स्ट्राईक एंडकडे असेल. अक्षय थेटे स्वतः कर्णधार आहे. हाणामारीचं एक षटक शेवटचं पूर्वार्धामध्ये शेष आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आता मात्र 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. कारण धावा प्रणय सर सांगतात केवळ 29 धावा धापटलावर 6 आघाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक आव्हानात्मक स्कोर उभा करायचा असेल तर चांगली धावसंख्या उभा करायची असेल तर 10 ते 15 धावा कर्णधाराला साजेशी फलंदाजी करावी लागेल. काटेरी मुकुट परिधान करणारा अक्षय थेटेकडे मोठी क्षमता आहे, गुणवत्ता आहे. संघ अडचणीत असताना आता मात्र त्याला तो खेळ करावा लागेल. नेक्स्ट गोलंदाज बघायला मिळेल. व्यक्तिगत पहिलं सांघिक शेवटचं अंतिम षटक रायझिंग स्टार बघायला मिळतोय. अंडर 16चा खेळाडू असावा. नाव आहे दादू भागरे. दादू भागरे राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल. अक्षय थेटे स्वतः कर्णधार आहे. एका बाजूला सामना पाहू शकाल. बोरशेती विपक्ष नांदकर, 2 दिग्गज टीम. एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला शहापूर. 2 तालुक्यांमधली एक बिग फाईट मुकाबला आपण पाहू शकाल. पण तू सध्या तरी कर्कचून ब्रेक लावलेत. नांदकर संघाविरुद्धच्या विरोधात बोरशेतीनं गोलंदाजांच्या तोफा धडाडल्यात. परंतु शेवटची ही मुलुक मैदानी तोफ काय करेल? पहिला फटका, आक्रमणावर उत्तर, वराला प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. लंगाच्या डोक्यावर फेकून दिलाय. इट्स अ बिग फलंदाजी बघितल्यानंतर अक्षय थेटे नक्कीच सांगत असेल, बाज होगा तो अपने घर पे, बाज होगा तो अपने घर पे. बात अगर मेरे टीम के ऊपर आहे ना तो तुम्हारे किसी भी गेंदबाज को नहीं बख्शूंगा. असंच काहीतरी सांगून चाललंय. वाह, सुपर फलंदाजी. पहिलाच फटका, काय क्लासिकल ड्राईव्ह केला गेलाय. अफलातून हल्ला चढवला गेलाय. आणि बघूया पुढचा चेंडू. दादूला थोडस संभ्रमात टाकलाय. करावं तर काय करावं. नेक्स्ट बॉल कसा नसेल. अक्षय थेटे थेट उत्तर देतोय. आहा, क्या बात है. परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेर म्हणून दंडित केलं गेलं. इट्स अ वाईट डिलिव्हरी. भन्नाड वेग आहे, खांद्याचा अतिरिक्त वापर. हे सलसलतं रक्त आहे ना, हे काहीतरी अतिरिक्त करून घेतोय. जेव्हा एखाद्या मोठ्या स्पर्धेचं तुम्ही ग्लॅमरस बघितला जातो ना, तेव्हा ती ऊर्जा आपोआप येत असते. प्रेक्षकांची संख्या बघितल्यानंतर मला काहीतरी करायचं आहे, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि हे प्लॅटफॉर्म देखील तेवढं ताकदीचं आहे. फटका, अप्परकट लगावण्याचा प्रयत्न फसलाय. अक्षय थेटेला संधी होती, संधी दवडली आहे. संधी दवडली. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून फेकून देण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव. कमबॅक बघायला मिळतंय. गोलंदाज नक्कीच कमबॅक करतोय. म्हणून म्हटलं होतं रायझिंग स्टार आहे. अक्षय थेटेला थांबवलाय. लीडिंग फ्रॉम द फ्रंट या कर्णधाराला थांबवलाय. आता मात्र अजूनही या षटकातील चेंडू शेष असणार आहेत 4 आणि धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन दशा बघायला मिळते गोलंदाजाची. दादू भागरे खरं तर यष्टीरक्षक स्वतः येतोय आणि दादूला काहीतरी समजावताना दिसतंय. एवढी मोठी खेळपट्टी, पाटा खेळपट्टी आहे, तुला चेंडू कुठल्या दिशेने टाकायचा आहे एवढंच तो सांगतो. एक फटका गेला म्हणून हरकत नाही आहे, तुला चांगल्या ट्रॅकवर गोलंदाजी करावी लागेल. भन्नाट स्पीड आहे तुझ्याकडे, त्या स्पीडचा वापर करावा लागेल. परंतु एक गोष्ट नक्कीच सांगेन, जितू सर माझ्यासोबत वागेश्वर पिरकोल संघाचा एक विस्फोटक फलंदाज जो माझी क्रिकेटपटू जोडला गेलाय. खरं तर गोलंदाजावर आक्रमण करताना गोलंदाजांच्या चिंधड्या होत असतात, परंतु गोलंदाजांना 2 चेंडू निर्धाव टाकले तर ते आत्ताच्या घडीला तो चांगला गोलंदाज मी म्हणेन.
कारण सध्या गोलंदाजांकडे काहीच नाही आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मी म्हटलं होतं समोरच्या दिशेला तुम्ही एवढा चांगला फटका खेळू शकताय, परंतु हे फटके अलटी पलटी, हे फटके खेळण्यामध्ये लगी तो ताली वलना गाली असंच आपण म्हणूयात. बुखुंची गावण सर दिसत आहेत, आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. अगदी चहाचा आस्वाद, पंढरपुरी चहा आहे का हे आम्हाला देखील पाठवा जरा बरं होईल. शशीबाई देखील गोड स्मित हास्य करतायत. या उरण पूर्व भागातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेत्यामुळे पाहू शकाल ऑन स्क्रीन. पुन्हा एकदा भन्नाट वेगा, अगदी वेगावर गिरफ्तार केलाय. रफ्तार के सौदागर जिने कहा जाता है. दादू बागरेने सांगितलंय की तू जर देखील कर्णधार असेल तर माझ्या कर्णधारानं तो शेवटचं चेटक फेकलं दिलंय ना, त्याच्या वेळी तडा देऊ देणार नाहीये. 2 अवांतर चेंडू फेकलेच करे, परंतु आतापर्यंत चांगल्या लाईन परतताना दिसतोय हा यंगस्टार अर्थात दादू भागरे. सुपर गोलंदाजी आहे. ही एक्सप्रेस या मैदानावर सुसाट धावताना दिसते. आणखी एक परंतु ऑफ्टमच्या यस इनर एज आणि फलंदाज अक्षय चढे बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी व्हाईट स्पेस लॉजिस्टिकचे ओनर सन्माननीय प्रखर गोयंका यांच्याकडून आयोजनासाठी 1000 प्रथमतः त्यांचंही मनस्वी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. येस, अक्षय थेट परतलाय. नाराज आहे, प्रचंड नाराज आहे. दादू भागरेनं खरं तर वेगावर नियंत्रण ठेवलं आणि गिरफ्तार करून ठेवलाय. भन्नाड वेग बघायला मिळतोय. एक षटकार आल्यानंतर तदनंतर 2 वाईट चेंडू टाकले खरे, परंतु तदनंतर डॉट चेंडूचा मारा केला गेलाय आणि आता या षटकातील मला वाटतं अंतिम चेंडू असावा. आणखी एक विकेट. ओहो, सुपर गोलंदाजी. दादू भागरेची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रेक्षक बाई बाबा. अफलातून पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन देखील काय गोलंदाजी केली आहे. पाच षटकांचा खेळ संपलाय. धावा पडणार पाहू शकाल आपण. 37 आणि विजयासाठी करायचे आहेत 38 धावा. मैदानावर काय घडतंय, काय बिघडतंय, उर्वरित उत्तरार्धामध्ये काय घडेल हे ऐकवण्याकरता आवाज आपण ऐकू शकाल. या पेण नव्हे, पनवेल नव्हे, अलिबाग नव्हे तर संपूर्ण रायगडामध्ये ज्यांचा आवाज दुमदुमतोय अर्थात तारागावचा सितारा रोशन पाटील सरांकडे आपण जाऊयात. त्यांना पाहायला मिळतोय या विभागातील एक हसत खेळत समालोचन करणारी समालोचक महेश भोपी उर्फ पनीस यांचंही खरं तर या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत आहे. शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आधारस्तंभ. चला या ठिकाणी टेंबिवली आणि दारावे दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंट असतील. आपण टॉस करणार आहोत जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजविलं जात आहे. प्रेझेंटेशन बॉक्स कडे जाऊया ज्या ठिकाणी आजच्या रजनीतील तिसरी मॅच, थर्ड मॅच आणि तिसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होईल. टेंबिवली टीम कॅप्टन, दारावे टीम कॅप्टन, दोन्ही टीमच्या संघनायकांना टेंबिवली टीमचा कर्णधार आहे, दारावे टीमचा कर्णधार. चला या टॉस कडे जाऊया आणि टॉस साठी चला चला दारावे टीम फायनल कॉल असेल. आजच्या रजनीतील तिसरी मॅच असेल. टेंबिवली टीमचा टीम कॅप्टन संघनायक टॉस साठी असणार आहे. सर्वांना एक महत्त्वपूर्ण काही सूचना दिल्या जात आहेत की आपण वेळेचं बंधन पाळा. तसं पाहता आपली तिसरी मॅच आणि आता रात्रीच्या जवळजवळ 12 वाजण्याचा सुमार आहे, 12 वाजलेत. तर यावेळेस आपल्याला आपला स्क्वॉड घेऊन या ठिकाणी उपस्थित राहणं फार गरजेचं होतं. टेंबिवली टीम कॅप्टन चला या दारावी टीमचा टीम कॅप्टन
नाणेफेकीचा कौल होईल. संयोजकांकडून तशा प्रकारच्या अगदी सूचना दिल्या जात आहेत. अन्यथा संयोजकांकडून पॅनलाइज केलं जाईल, तशा प्रकारे दंडात्मक कारवाई केली जाईल. चेंडू पडल्यानंतर कदाचित टॉस हा टेंबिवली टीमला दिला जाईल. या रजनीतील सेकंड लास्ट मॅच, अर्थात प्राथमिक फेरीतील सेकंड लास्ट तिसरी मॅच. धारावी टीम कॅप्टन चला नेक्स्ट मॅच साठी धैर्य एंटरप्राइजेस धारावी टीमचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ हरिप्रसाद स्टील टेंबिवली. खरं तर स्वतः आमचे मुकुंद शेठ या ठिकाणी फेरफटका मारत असताना खरं तर शांतीत क्रांती घडवणारे शांत संयमी असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मुकुंदजी गावण साहेब, उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि दमदार असं हे व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं A1 क्वालिटीचं दमदार आयोजन आणि संपूर्ण प्रेक्षक मायबापांना त्या ठिकाणी नम्रपणे खरं तर प्रत्येकाचे आभार व्यक्त करताना आपण त्यांना स्क्रीनवरती पाहत आहे. आणि हा खरं तर मनाचा मोठेपणा आहे. बघा एवढा मोठा माणूस स्वतः प्रेक्षकांमध्ये चाललेत आणि त्यांचे सर्व सहकारी हात जोडून मात्र प्रेक्षकांचे त्या ठिकाणी आभार ते व्यक्त करतात. हा एक त्यांचा मनाचा मोठेपणा आपण पाहिला. आणि नेहमी आम्ही सांगत असो शांत संयमी असे व्यक्तिमत्व आणि उत्तम वक्तृत्व ज्यांच्याकडे आहे, दमदार असे समाजसेवक. आणि या स्पर्धेमध्ये खरं एक लकी ड्रॉ साठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ज्यासाठी तुम्हाला 100 रुपयाचं कुपन काढायचं आहे. आणि जितके पैसे जमा होतील ते पैसे आयोजक या ठिकाणी या परिसरातील खरं झेडपी शाळांच्या खरं तर शाळांसाठी त्या ठिकाणी मदत म्हणून ते पैसे वापरतील. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. एखादा भाग्यवान प्रेक्षक त्याला या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी देखील मिळेल आणि आपण दिलेले पैसे आपण जी रक्कम देणार आहात त्याचा एक चांगला उपयोग या ठिकाणी शैक्षणिक साहित्यासाठी किंवा शैक्षणिक क्षेत्रासाठी केला जाईल. त्यामुळे आवर्जून प्रेक्षकांना विनंती राहील आपण या ठिकाणी या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना अतिशय मोठा आहे. चला लवकर या टॉससाठी धारावीचे कॅप्टन आलेत विशाल आणि त्यांच्याबरोबर मोनिश आपला कॅप्टन पाठवा लवकर. टॉससाठी टॉस देखील केला जाईल. बिग फाईट मॅच चालू आहे मैदानामध्ये. एका बाजूला शौर्य शारवी अँड रुबी 11 बोरशी, दुसऱ्या बाजूला हेदन सारा गावदेवी नांदकर हा संघ मैदानामध्ये आहे. रोशन सर या ठिकाणी टॉस शशी पाटील यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. एकीकडे असणार आहे टेंबिवली हरिप्रसाद स्टील टेंबिवली, तर दुसरीकडे असणार आहे मॅचची टीम धारावी. शशी पाटील यांच्या पवित्र शुभस्ते इथं नाणेफेकीचं कौल केलं जाईल. या कार्यक्रमातील मुख्य अतिथी या सत्रातील कॅप्टन धारावे, हेड अँड टेल कॉलिंग, धारावेस कॅप्टन कॉलिंग, हेड काटा छापा, हेड छापा. या ठिकाणी धारावी टीम निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण या सीझन मध्ये आतापर्यंत किती नाईट टुर्नामेंट झाल्यात आपल्या? यावेळेस आम्ही थोडं कमी केलं, बघू आता असेल. टेंबिवली टीम सोबत कधी खेळली या सीझन मध्ये? नाही, या सीझनला नाही लागले. याच्या अगोदर कधी टेंबिवली टीम सोबत खेळलाय? हो खेळ. कसा अनुभव होता टेंबिवली सोबत खेळताना? हाय जरा सेमच आहे सर. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात. टेंबिवली टीमचा रायझिंग स्टार आहे. सोबत झालेल्या मॅचेस आहेत, परंतु या सीझन मध्ये निश्चितच समर्थ ट्रॉफी 33 बाईक, 1 4 व्हीलर, अनेक वैयक्तिक प्राइज घेऊन येणारी रायगड मधील सर्वात नामांकित स्पर्धा आहे. कसं वाटतंय खरं तर ही स्पर्धा खेळत असताना? खूप चांगलं आयोजन आहे आणि खूप चांगली पब्लिक सुद्धा आहे आणि धारावी संघ चांगला आहे. चांगला स्कोअर करून जिंकण्याचा प्रयत्न करू. खरं तर बलाढ्य टीम आपल्याला या निश्चितच ट्रॉफीमध्ये चषकामध्ये प्रतियोगितेत पाहायला मिळतील. तुमच्याकडूनही चांगला परफॉर्मन्स होणार आहे. समोरची टीम पाहता, समोरची टीम लक्षात घेता तुमचा सामना आठवतोय तुम्हाला कधी झाला होता? हो, मागच्या वर्षी झाला होता. यावेळेस तर पहिल्यांदाच आहे या वर्षातली. शुभेच्छा असणार आहेत या 2026च्या या सीझन मधील धारावी आणि टेंबिवली टीमच्या या सामन्यासाठी. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. रोशन पाटील सर, मॅन फ्रॉम तारे.
धन्यवाद आदरणीय नितेशजी पंडित सर, धन्यवाद कुणालजी दाते सर, धन्यवाद प्रवीण ठाकूर सर, आमचे मित्र या ठिकाणी राजेंद्र भगत सर. खरं तर या ठिकाणी रोशनजी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई मंगेश वाकडेकर साहेबांचं शुभागमन आता थोड्या वेळातच या मैदानावरती आणि या मंचावरती होताना दिसणार आहे. संयोजकांनी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी खरं तर स्वागत उत्सुक म्हणून आपण तयारीत राहायचं आहे. रायगड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा आपण पाहतो 33 बाईक आणि 4 व्हीलर वेगवान फुल टॉस बीमर कॉल आणि इथे मात्र पहिला बीमर आजच्या रात्रीमधल्या स्पर्धेमधला पाहायला मिळाला. गोलंदाज त्या ठिकाणी आहेत खरं तर अक्षय कोळी, त्यांचा हा बीमर बॉल आपण पहिल्या पंचाने बीमर घोषित केलं. पहिल्या धावा कमी आहेत, पहिला दुष्काळ त्या 13 महिना असं म्हणायला हरकत नाहीये. इन्व्हेस्टमेंट फार कमी धावांच्या मध्ये एका बाजूला नानकर म्हटलं की बॉलिंग अटॅक नेहमी चर्चेमध्ये राहिला या संघाचा. वेगवान गोलंदाज नेक्स्ट बॉल फ्री ट्रायल समोर फलंदाज टॅकिंग एंडला आहेत. मैदानाच्या आतमध्ये बाली बागरे हा खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. एन्जॉय ट्रॉफी मध्ये काही रन्स आले, त्याची बाईक गेली होती मानगरच्या मैदानावरती. असा एक दमदार खेळाडू स्टॅकिंग एंडला फ्री बॉल फेस करेल. अक्षय तयार, यॉर्कर टाकलाय, खोदून काढला अक्षरशः बॉलला, कवचला फटका मारा, डीप मधून फिल्डर धावत पुढे आलाय. सेकंडचा कॉल फ्री बॉलला 2 धावा घेत असताना हे दोन्ही खेळाडू, क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा या ठिकाणी पण येताना पाहिल्या. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत बिनबाद 8, 38चा पाठलाग करत असताना अजूनही आपण जर पाहिलं रिक्वायर्ड रन रेट या इनिंग मध्ये 6.92, कारण करंट रन रेट जवळजवळ 12च्या सरासरीने पुढे चाललेले आहेत. बॅटिंग करत असताना बोरशेतीचे खेळाडू, बोरशेती आणि एका बाजूला नानकर, शहापूर परिसरातला बोरशेती संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरातला नानकर संघ तुम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये आजच्या रात्रीमधला दुसरा सामना खेळताना पाहत आहे. 30ची गरज आहे, विकेट हवा या ठिकाणी फिल्डिंग करताना टीम नानकरला. बॉल तयार, अक्षय कोळी वेगात टाकला, वन्स अगेन बीमर. याही वेळेला अक्रॉस लाईन खेळत असताना स्क्वेअर लेग कडे बॉल चला डीप मध्ये दन करत सीमा पार. बीमर +4, नशिबाचा पंजाब आणि गोलंदाजाला आता दंडित केलं जाईल. या बॉलवरती मिळाल्या तब्बल 5 धावा. आणखीन एक बीमर त्या ठिकाणी पाहिला आणि त्या बीमरवरती चौकार मिळाला. फुलटॉसला कॅपिटलाइज करत असताना 5 धावा आल्या. मी मगाशीच म्हटलं पहिला दुष्काळ, खरं दुष्काळ 13वा महिना, त्यामुळे धावा निर्णायक राहतील या मॅच मध्ये. बघा एका प्रेक्षकाचे अव्हेंजर बाईकची चावी हरवली आहे, जर कोणाला सापडली असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. यस, खरं तर कांचन पालकर आमच्या रायगडचे बेस्ट स्कोरर या स्पर्धेचा आनंद घेतात. गतवर्षी त्यांना आपण या स्पर्धेमध्ये गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेमध्ये पाहिलं, परंतु यंदाच्या अंगामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये आहेत. आज त्यांची जागा आमचे मित्र प्रणय म्हात्रे यांनी घेतली. आणखीन एक नामांकित स्कोरर खरं कांचन पालकर यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा, मनापासून त्यांचा आभार. नेक्स्ट बॉल फ्रेश बॉलर असेल आणि इथे मात्र बॉलिंगसाठी येतो गोलंदाज ठिकाणी नानकर संघाचा. बॉलर नेम प्लीज अंकित दळवी हा खेळाडू आलाय पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. पहिल्या 4 बॉलमध्ये 13 धावाला फ्रीट कंपल्सरी राहील. फ्रेश बॉलर अंकित दळवी, त्यांच्या समोर बाली बागरे हा खेळाडू. खरं ग्रामीण टेनिस क्रिकेट मधली A1 जोडी अर्जुन आणि एका बाजूला बालीला मैदानामध्ये पाहत आहे. राऊंड द विकेट, बॉल तयार, समोरच्या दिशेने यॉर्कर पुन्हा एकदा टाकलाय, क्या बात आहे. खोदून काढला बॉलला, शॉर्ट एक्सचा कव्हर रिझन कडे खेळत असताना इथे मात्र सिंगल मेल. धावसंख्येमध्ये बदल, टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत बिनबाद 14 धावा. यस, लेग बाईट्स. हरिप्रसाद स्टेजचे मालक आदरणीय गोविंदजी पाटील साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहत आहे, त्यांचं आपण करूया वेलकम, हार्दिक स्वागत. लॉफ केला बॉलला, डाऊन दी ग्राउंड, व्ही सेप मध्ये डीप मध्ये फिल्डर आणि इथे मात्र मिस्टेक. हातामध्ये आला बॉल, ऑलमोस्ट झेल व्हायला हवी होती आणि इथे बॉल निघाला बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार. 6 धावा, नशिबाचा षटकार. मिळालाय टीम नानकरला. 20 धावा धावफलकावर, त्याला बिनबाद 20 पहिलं षटक इव्हेंट फूड राहिलं, ज्यामध्ये 2 आपण बॉलर्स पाहिलं, 2 बीमर पाहायला मिळाले. खरं तर द्वितीय गजानन पाटील
त्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहता शिवकन्या अप्रतिम कर्तव्यांच्या अमोघ वाणी आपण ऐकली. आपुल्या हिता जो असे जागता धन्य धन्य तयाची या माता पिता आमचे मित्र गजानन पाटील. खरं तर तुम्हासाठी मात्र हे भाग्य तुम्हाला एक कन्यारत्न प्राप्त झालं आणि त्यांची कदर शिवमुद्रा आपण या ठिकाणी स्पर्धेला ऐकली त्याबद्दल नक्की त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करूया. अक्षय थेटे बॉलिंग मार्क मध्ये लो फुल टॉस बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी जजमेंट चुकलं आणि इथे मात्र फुटबॉलचा खेळ जणू पाहायला मिळाला. बॉल चालला त्या ठिकाणी बरोबर लॉंग ऑन कडे पायाला लागून 3 धावा आल्या. लेझी क्रिकेट मला वाटतं सामना सोडला की का नंतर संघाने क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटपर्यंत तुम्हाला लढायचं नेव्हर गिव्ह अप हार मानायची नाहीये. प्रयत्न करत राहायचा रिझल्ट काही येऊ द्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला लढावं लागेल आणि जर का प्रयत्न सोडले तर तुम्हाला डेफिनेटली पराभवाला सामोरं जावं लागेल. आणि इथे मात्र 3 धावा घेत असताना 23 धाव फलकावत हे सर्व आमचे आयोजक शिलेदार. पुन्हा फुल टॉस लोअर फुल टॉस बॉल टर्न करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा गॅप बॉल निघाला डीप मध्ये फिल्डर पोहोचतोय आणि इथे मात्र या ठिकाणी पण जर पाहिला मला वाटतं चौकार की 2 धावा यस बाउंड्रीज आहे. खराब फिल्डिंग 4 धावा चौकार. अगदी सहजगत्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मैदानामध्ये बोरशेती संघाचा पण जर का वैशिष्ट्य पाहिलं तर एका लेवलचे सर्व खेळाडू आहेत. अर्जुन बाली रोशन त्यांचे सर्व सहकारी करतात त्यांचं विशेष कौतुक करायला गेलं. अगदी वेळेवरती दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये पोहोचले. स्विंग अँड मिस अप्रतिम बॉल थोडासा हलकासा रॉंग वन पाहिला टप्पा पडला राईट झाला बॉल विकेट किपरकडे जात असताना हा निर्धाव चेंडू अक्षय तेटे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अक्षय म्हटलं की जलद गतीचा एक वेगवान गोलंदाज परंतु इथे मात्र व्हेरिएशन दाखवत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे आतापर्यंत बिनबाद 27. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले कट केला बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार आणखीन एक आलाय कणकणीत चौकार. एकतर्फी लढत फक्त 7 ची गरज आहे टीम बोरशीतला या मॅच मध्ये विजयासाठी. समोर टाकला बॉल पुन्हा एकदा खोदून काढला 20 मध्ये खेळत असताना डीप मध्ये फिल्ड त्या ठिकाणी आहेत. पहिली सिंगल घेतली अर्जुनने बाली थांबलाय एकच धाव्या बॉलवरती मेल सुस्थितीमध्ये आहे त्यामुळे जास्त रिस्क दोन्ही खेळाडू घेत नाहीयेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये डबल धावफलकावधी 32 अजूनही 6 ची त्या ठिकाणी गरज आहे विजयासाठी. एकतर्फा सामना पडतो यानंतर आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पुन्हा एकदा फ्लाईट दिली बॉलला आणि याही वेळेला गती परिवर्तन आणि तदनंतर ओव्हर तो होतो बॅकअपला आहेत खेळाडू. बघा जर का बॅकअपला नसेल तर कदाचित आणखीन चौकार मिळाला असता. फर्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहता चेहऱ्यावरती अक्षयच्या आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सेकंड ओव्हर कंप्लीट 2 ओव्हरचा खेळ संपत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 32. येणारे 18 बॉल विजयासाठी फक्त 6चं समीकरण. चषक 2026 आणि हा संपूर्ण जनसागर आपण पाहता प्रेक्षक ऑडियन्स या स्पर्धेचे प्रचंड मोठ्या संख्येने मैदानाच्या सभोवताली या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांना आपण पाहताय आमचे मित्र लारा 6 बॉलमध्ये 6 विकेट घेण्याचा पराक्रम करणारे पिरकुंचे गोलंदाज. पुन्हा पायात टो क्रशिंग यॉर्कर फिंगर गोज अप फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का टीम बोरशीतला खेळाडू बाद झालाय अर्जुन बॅक टू द डग आउट. प्लम एलबी क्या बात आहे बॉलचा इम्पॅक्ट बरोबर मिडल यस्तीर वरती होता आणि टो क्रशिंग यॉर्कर अगदी अचूक निर्णय नंदू पाटील यांचंही कौतुक करावं लागेल. प्लम एलबी आपण पाहिला इम्पॅक्ट चांगला होता बॉलचा त्यामुळे निर्णय अतिशय योग्य राहिला. रोशन वेकंडे 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललेत. फक्त विजयासाठी 6 ची गरज आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. हे विकेट सुरुवातीला यायला हवे होते
जर का सुरुवातीपासून विकेट काढले असते किंवा डॉट बॉल जास्त टाकले असते तर प्रेशर क्रिएट करता आला असं म्हणून अखेरकार संकेत दळवीला विकेट मिळाला. फुल टॉस हलक्या हाताने खेळत असताना सेन्सेबल क्रिकेट, पुश करो और खुश रहो. आता ही रणनीती वापरतात फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे हा सामना आवाक्यामध्ये सिंगल डबलने देखील आपण आपल्या ध्येयाकडे जाऊ शकतो, विजयापर्यंत पोहोचू शकतो. आणि चांगली रणनीती आखत असताना रोशन वेकंडे हा खेळाडू जो टीमचा कॅप्टन आहे, 1 रन घेत असताना एंड बदलला. फक्त आणि फक्त 5 ची गरज विजयासाठी बोरशिदी टीमला. शहापूर जवळजवळ 100+ किलोमीटर अंतर कापत हा संघ इथे आलाय. फटका फसलाय, कटर बॉल शॉट एक्सचा कव्हरला, सॉफ्ट डिसमिसल. पहिली जोडी मैदानाच्या बाहेर, बाली बागरे बॅक टू द डग आउट. देखील महत्व राहील, विकेटसाठी महत्व राहील. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू मालिकावीर राहील त्याला मात्र एक 4 व्हीलर कार मिळेल. गतवर्षी या स्पर्धेचा 4 व्हीलरचा मानकरी होता आपल्याच परिसरातील गोवटणी गावचा रोहित पाटील हा खेळाडू, ज्याला मात्र ती 4 व्हीलर मिळाली होती. आणि यंदा देखील एक नवा खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तब्बल 33 बाईक्स आपण या ठिकाणी आहोत. या स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाचं आयोजन. प्रत्येक जण चर्चा करतो सध्या स्पर्धेची. पहिल्या मॅच पासून व्ह्यूअरची संख्या वाढली. समीरजी करतर आपण डोंगी करताना बाद ऑन स्क्रीन चिरनेर गावचे आमचे दमदार आयोजक सामन्याचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने, क्या बात आहे, हलक्या हाताने खेळत असताना ऑन साइडला बॉल टर्न केला. अटॅकिंग फिल्डिंग जरूर लावली पण लेट लावली. सलीम मिडॉफला फिल्डर लावला. 1 रन रोखण्यासाठी सिंगल घेत असताना एंड बदलला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 34. रोशनजी पाटील सारडे ग्रामपंचायत सरपंच, त्यांनाही आपण या स्पर्धेचा आनंद घेताना पाहताय. खरं तर त्यांचंही विशेष कौतुक, कारण जेव्हा ड्रॉ आम्ही केला होता लाईव्ह लॉस, तेव्हा घोडसे बामण डोंगरी ड्रॉ त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ओपन केला होता. आणि त्यांना सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय. सारडे ग्रामपंचायतचे सरपंच रोशनजी पाटील, त्यांचंही मनापासून स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला शफल झाले होते. हँड अँड कॉर्डिनेशन प्रॉपर नाहीये. बॉल हलकासा टर्न झाला. शरीराचा वेध घेत असताना तिथे सिंगल रन या बॉलवरती मिळेल. लेग बाईट्सच्या स्वरूपात रन असेल. बाटकट क्षमासावी, बॅटला लागून बॉल शरीर लागला हे पंच सांगत असताना त्या ठिकाणी 1 रन फलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल, रोशनच्या खात्यामध्ये जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 35 धावा. फक्त 3 ची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. त्या ठिकाणी मला लाभ शॉटचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा बॉल डॉट. आता येणारे 12 बॉल विजयासाठी फक्त 3चं समीकरण बोरशिदी संघासमोर. धन्यवाद. आमचे आयोजक या ठिकाणी आपण पाहता सागर पाटील सबसे कातील, आणि त्यांच्या समवेत आपण पाहता आमचे शशीदादा या सामन्यांचा आनंद घेत असताना बोरशिदी संघाचे पॅकर आहेत सागर पाटील. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. 12 बॉल 3चं समीकरण. रिव्हर्स अटेम्प्ट करता फुल टॉस बॉल पॉइंट मध्ये खेळले आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारचे रन नसेल. बघा या मॅच मध्ये जर का 50+ रन असत्या तर मात्र सामना रफ अँड टफ झाला असा. जर तरला महत्व नाहीये. गोलंदाज झाले साहिल. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट. 11 बॉल मध्ये 3चं समीकरण या मॅच मध्ये राहिले. रन चेस करत असताना बोरशिदीला पुन्हा एकदा फुल टॉस आणि याही वेळेला बिमरचा इशारा आणि कदाचित सामना संपेल, कारण इथे मात्र चौकार मिळाला बिमर बॉल होती. हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय या ठिकाणी संघ शौर्यन शारवी अँड रुबी 11 बोरशिदी. अभिनंदन, हार्ड लक टीम. हेदान सारा गावदेवी 11 नानकर, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. तर या सामन्याचा सामनावीर रोशन या ठिकाणी सामनावीर वितरण करण्या अगोदर मुख्य मान्यवर स्टेपार्ट एंटरटेनमेंटचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर पप्पू सूर्यराव, मी विनंती करतोय संयोजकांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते पप्पू सूर्यराव यांचा आदरपूर्वक सन्मान. झी मराठीवरील मराठी पाऊल पडते पुढे, सह्याद्री वाहिनीवरील दम दमादम,
झी टीव्हीवरील दिल सेनाचे इंडियावाले सोनू सूद, मोहम्मद इरारी, अभिषेक बच्चन, शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत खरं तर ज्याचे कलाकार थिरकले त्या सेटवरती असे या ठिकाणी पप्पू सूर्यराव यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होतोय. तर सामन्याचा सामनावीर अष्टपैलू खेळाडू ज्याने 9 बॉलमध्ये 13 धावा केल्या, 1 षटक टाकत असताना 4 रन खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त करणारा बाली बागरे ठरला या सामन्याचा सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच. आइए बाली बागरे. बाली बागरे हा खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर. हा सन्मान देण्याकरता मी विनंती करेन नरेश मोकाशी सरांना, शिक्षक नेते, आणि श्याम मोकाशी सरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिघाडी गावचे भारतीय जनता पार्टीचे अमित पाटील सरांना विनंती करेन की आपण श्याम मोकाशी सरांचा यथोचित मान सन्मान करावा. तत्पूर्वी बाली बागरे यांचा यथोचित मान सन्मान अर्थात या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू नरेश मोकाशी सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्याला सन्मानित करायचं आहे. कष्टपैलू कामगिरी बाली बागरेच्या वतीनं करण्यात आली आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला. समर्थ चषक 11व्या पर्वामधील या दुसऱ्या सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. त्याला विनंती असेल आपण मंचकावर यावं. शिक्षक नेते नरेश मोकाशी सरांच्या पवित्र शुभ हस्ते बोरशेतीच्या या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे.